हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गुरुरे क्लासेस. माय सेल्फ विकास मुंडे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो खूपच खास आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, गुरुरे क्लासेस या क्लासमधील विद्यार्थ्यांनी 10वीचा जो रिझल्ट आणलेला आहे तो खूपच छान रिझल्ट आणलेला आहे आणि म्हणून आजचा हा दिवस माझ्यासाठी आहे खूप खास. विद्यार्थी मित्रांनो, मी त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स घेतलेले आहेत. सर्वप्रथम जे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं अभिनंदन. तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलद्वारे मला माहिती द्यावीशी वाटते की आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आहात आणि गुरुरे क्लास हे यूट्यूब चॅनल जे आहे त्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गुरुरे क्लासेस या क्लासमध्ये जे 10वीचे विद्यार्थी होते त्यांना खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांचा आलेला आहे. याच्यामध्ये जो फर्स्ट आलेला आहे तो फर्स्ट आहे 96 मार्क्सवाला, म्हणजेच इंग्लिश विषयामध्ये गुरुरे कोचिंग क्लासेसचा फर्स्ट स्टुडंट आलेला आहे 96 मार्क्स. त्यानंतर जो दुसरा नंबर पटकावलेला आहे, या दुसऱ्या नंबरवरती खूप कॉम्पिटिशन होतं. 94 मार्क्स घेऊन 5 विद्यार्थी सेकंड नंबरला आलेले आहेत. फ्रेंड्स, या सेकंड नंबरवरती जे विद्यार्थी आहेत त्यांची नाव मी नंतर सांगणार आहे. अगोदर जो विद्यार्थी फर्स्ट आलेला आहे गुरुरे क्लासेसचा त्याचं नाव आहे श्रीनाथ देशमुख. श्रीनाथ देशमुख, तुझं खूप खूप अभिनंदन. तू चांगल्या प्रकारे मार्क्स घेतलेले आहेस आणि जे पर्सेंटेज आलेले आहे ते 99.20 मार्क्स, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं पर्सेंटेज त्याला आलेलं आहे. त्यानंतर सेकंड नंबरला जे काही 5 विद्यार्थी आले आहेत ते त्यामध्ये सेकंड नंबर जो आहे तो आहे तृप्ती, आणि या विद्यार्थिनीने इंग्लिश या सब्जेक्टमध्ये 94 मार्क्स घेतलेले आहेत. ती तिच्या शाळेतून प्रथम आलेली आहे. त्यानंतरचा जो नंबर आहे तो आहे पाटील वैभवी. त्यानंतर त्या ठिकाणी 94 मार्क्स घेऊन आलेला आहे घुगे ज्ञानेश्वर. परत अजून जो स्टुडंट आहे ज्याने 94 मार्क्स घेतले आहेत तो आहे घुगे विजय, आणि नेहा थोरात असे जे विद्यार्थी आहेत 5, त्यांनी 94 मार्क्स घेऊन दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. फक्त यांचंच नाही तर जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले अशा सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तुम्हाला स्क्रीनवरती आता एक लिस्ट येणार आहे जो गुरुरे कोचिंग क्लासेसचा या वर्षीचा 10वीचा निकाल आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आता दिसेल. ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, जो टॉपर आहे तो आहे श्रीनाथ देशमुख. इंग्लिश विषयामध्ये त्याला 96 मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याचं पर्सेंटेज आहे 99.20. सेकंड आहे शेळके तृप्ती, पाटील वैभवी, थोरात नेहा, घुगे ज्ञानेश्वर, घुगे विजय या सर्व विद्यार्थ्यांना 94 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर श्रीराम ढोरमारे 92, थोरात निकिता 92, पृथ्वीराज शिंदे 91, चौरे राजकन्या 91, वैष्णवी कराड 91, डोयफोडे सुनील 91, प्रीती महाजन 90, राऊत वैष्णवी 88. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल स्टुडंट्स. तर तुम्ही निकाल पाहिला असेल, खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या गुरुरे कोचिंग क्लासेसचा लागलेला आहे. पुन्हा एकदा 10वीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजचा या व्हिडिओ लेक्चरचा भाग आता आपण सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ वर्ब हा टॉपिक शिकणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ वर्ब म्हणजेच जे वर्गीकरण आहे क्रियापदांचं ते कशा पद्धतीने असतं हे आता आपण पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ वर्ब मध्ये 2 क्रियापद असतात, फिनिट वर्ब, नॉन फिनिट वर्ब. तर या ठिकाणी जो फायनाईट वर्ब आहे, ज्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो, तो काय आहे, किंवा त्यानंतरचा नॉन फायनाईट वर्ब आहे त्याला काय म्हणायचं हे आपण शिकणार आहोत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. विद्यार्थ्यांना क्रियापद म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप एवढंच माहीत असतं, परंतु नॉन फायनाईट वर्ब काय आहे किंवा फायनाईट वर्ब काय आहे हे शिकण्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चरचा भाग खूप महत्त्वाचा आहे. सो फ्रेंड्स, डोंट गो एनीवेअर अँड कीप वॉचिंग टिल द एंड so you can get proper knowledge of classification of verb. So let's start classification of verb chapter. क्लासिफिकेशन ऑफ वर्ब म्हणजेच वर्गीकरण आहे क्रियापदाचं. आता याच्यामध्ये
जे 2 क्रियापदाचे प्रकार पडतात ते कोणते आहेत बघा. फायनाइट वर्ब अँड नॉन फायनाइट वर्ब. हे 2 प्रकार आहेत, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब हे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 11वी 12वी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आता 5वीचे किंवा 6वीचे विद्यार्थी म्हणतील आम्ही का शिकायचं, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. क्रियापद म्हणजे फक्त वर्ब 1 2 3 4 असं नाही, तर सर्व क्रियापदांचे जे प्रकार आहेत ते कळणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत अभ्यासा, जेणेकरून प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला वर्ब बाबत मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब जे आहेत याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे फायनाइट वर्ब, त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात मी माहिती देणार आहे. तर तो भाग लक्षात घ्या. फायनाइट वर्ब कशाला म्हणायचं, तर फायनाइट वर्ब जो आहे तो आपल्याला काय माहिती देतो हे आता आपल्याला पाहायचंय. दीज वर्ब्स चेंज their forms according to their number of person, the subject, sentence of tense, etc. तर विद्यार्थी मित्रांनो, या फायनाइट वर्ब मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे ती म्हणजे याला निश्चित क्रियापद का म्हणायचं किंवा मर्यादित क्रियापद याला का म्हणायचं. तर या ठिकाणी इंडिकेट काय केलेलं आहे बघा, दीज वर्ब्स चेंज दिअर फॉर्म्स. ह्यातली जी क्रियापद आहेत ती त्यांचे क्रियापदाचं रूप बदलतं, पण कशानुसार बदलतं, अकॉर्डिंग टू दिअर नंबर ऑफ पर्सन. व्यक्तींची संख्यानुसार ते क्रियापद बदलतं. द सब्जेक्ट, कर्त्यानुसार ते क्रियापद बदलतं. सेंटेन्स ऑफ टेन्स म्हणजे काळानुसार ते वाक्य बदलतं किंवा ते काळानुसार त्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे ते बदलतं. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कर्त्यानुसार, कर्मानुसार किंवा काळानुसार ते क्रियापद बदलत असतं, त्याला आपण फायनाइट वर्ब म्हणायचं. आता याचे उदाहरणं पाहूयात, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी पहिलं उदाहरण घेतोय ते आहे आय लाईक कुकिंग. खूप सोपं उदाहरण आहे आय लाईक कुकिंग. याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे, जो आय आहे तो काय आहे, सिंग्युलर पर्सन प्रोनाउन, म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे तो आहे आय. आता यानंतर जे वर्ब आहे ते आहे लाईक. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आय लाईक कुकिंग हे उदाहरण आहे, किंवा दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी घेईल ते आहे ही लाईक्स कुकिंग. दोन्ही क्रियापदामध्ये जो फरक आहे किंवा दोन्ही वाक्यामध्ये जो फरक आहे तो काय आहे, या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही आलेला आहे. म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी करता जो आहे तो काय आहे, ही आलेला आहे. आणि कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे. लाईकला यस किंवा एस प्रत्यय लागलेले, परंतु कुकिंग या शब्दाला यस किंवा एस प्रत्यय लागलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हीच माहिती मिळते की जो वर्ब आहे तो फॉर्म चेंज करतो. काय करतो, तो फॉर्म चेंज करतो. म्हणजे या ठिकाणी जो पहिल्या वाक्यातला जो क्रियापद आहे लाईक, दुसऱ्या वाक्यातलं जे क्रियापद आहे लाईक्स, त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळते की तो आपला फायनाइट वर्ब आहे. फायनाइट वर्ब म्हणजे याला मर्यादा आहे, मर्यादित क्रियापद
याला आपण म्हणू शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे लाईक्स हे फायनाईट वर्ब आहेत. आता ओळखायचं कसं, तर आय लाईक कुकिंग याच्यामध्ये कुकिंग हा शब्द बदललेला आहे का, नाही बदललेला. त्यानंतर आपण बघू शकतो ही लाईक्स कुकिंग याच्यामध्ये कर्त्यानुसार लगेच क्रियापद बदललेलं आहे. म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे, त्यावेळी तो जो शब्द आहे किंवा तो जो क्रियापदाचा भाग आहे तो असतो फायनाईट वर्बचा. म्हणजे या ठिकाणी जो दिलेला आहे तो भाग, हा भाग सर्वांनी लक्षात घ्या. आय लाईक कुकिंग, ही लाईक्स कुकिंग. अजून काही उदाहरणं पाहूयात. बघा, जे पुढचं उदाहरण आहे ते आहे ही वर्क्स ॲट ऑफिस. त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊयात. शी वर्कड ॲट ऑफिस. तर या ठिकाणी जे 3 आणि 4 नंबरचं जे उदाहरण आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळते की ही करता आलेला आहे, तिथं वर्क्स आलेला आहे. त्यानंतर इथं शी आल्यानंतर वर्कड घेतले, म्हणजेच काळानुसार सुद्धा त्या ठिकाणी क्रियापद बदललं गेलेलं आहे. जो आपला पुढचा भाग आहे सेंटेन्स ऑफ टेन्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दीज वर्क्स चेंज देअर फॉर्म्स अकॉर्डिंग टू देअर नंबर ऑफ पर्सन. किंवा या ठिकाणी दिलेले द सब्जेक्ट, कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे. मग याला आपल्याला काय म्हणायचे, फायनाईट वर्ब. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या ठिकाणी बघू शकता तुम्ही लाईक्स, ही लाईक्स कुकिंग, दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकताय पर्सन किंवा सब्जेक्टनुसार क्रियापद बदललेलं आहे. आणि आपल्याला फायनाईट वर्बमध्ये हीच माहिती शिकायची विद्यार्थी मित्रांनो. दीज वर्ब्स चेंज दिअर फॉर्म्स अकॉर्डिंग टू दिअर नंबर ऑफ पर्सन किंवा सब्जेक्ट. म्हणजे कर्त्यानुसार ते जे क्रियापद आहेत ते त्यांचं रूप बदलतात. या ठिकाणी रूप बदललेलं तुम्हाला दिसेल. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघू शकता तुम्ही ही वर्क्स ॲट ऑफिस हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि या ठिकाणचं जे क्रियापद आहे म्हणजेच फायनाईट वर्ब ज्याला आपण म्हणू ते आहे वर्क्स. त्यानंतर दुसऱ्या वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण पाहूयात. अगोदर वर्ब टू फॉर्ममध्ये कोणता आलेला आहे, वर्कड. तर लक्षात या ठिकाणी ही गोष्ट घ्यायची आहे, ही वर्क्स ॲट ऑफिस म्हणजे तो ऑफिसमध्ये काम करतो. तर या ठिकाणी वाक्याचा काळ जो आहे तो बदललेला आहे. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, क्रियापदावर यस किंवा येस प्रत्यय लागले तर ते पुरुष एकवचनी करता आलेलं आहे, म्हणजेच क्रियापद बदललेले. इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, वर्ब टू फॉर्म आलेला आहे, म्हणजे सेंटेन्स ऑफ टेन्स म्हणजे काळानुसार ते जे वाक्य आहे ते बदललेलं आहे. आणि म्हणून जो बदल या ठिकाणी दिसतो क्रियापदामध्ये त्यालाच आपण फायनाईट वर्ब म्हणायचं. हे सर्वांनी लक्षात घ्या. याला फायनाईट वर्ब म्हणायचं. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायनाईट वर्ब लक्षात आला असेल. ज्यावेळी वाक्यातील कर्मानुसार किंवा त्या ठिकाणी कर्त्यानुसार किंवा काळानुसार क्रियापद बदलतं त्यावेळी ते जे वाक्य आहे त्या वाक्यातील जे क्रियापद असतं ते फायनाईट वर्बचं असतं. हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. आता आपल्याला यातला जो दुसरा प्रकार आहे नॉन फायनाईट वर्ब त्याच्याविषयी माहिती घ्यायची आहे. आता आपल्याला यातला दुसरा प्रकार पाहायचा आहे तो आहे नॉन फायनाईट वर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, नॉन फायनाईट वर्ब जो आहे तो वर्ब आपल्याला काय इन्फॉर्मेशन देतो हे आता आपल्याला पाहायचंय. दीज verbs do not change their form. Do not change their form. या अगोदर आपण पाहिलं होतं फिनाईट वर्ब किंवा फायनाईट वर्ब जो आहे याच्यामध्ये आपण क्रियापद हे कर्त्यानुसार आणि काळानुसार बदलत होतं. या ठिकाणी मात्र त्याचा अगदी उलट प्रकार आहे. तो कसा आहे हे आता आपल्याला पाहायचंय. दीज वर्ब्स डू नॉट चेंज देअर फॉर्म्स. पुढे पाहायचंय देअर फॉर्म्स वेन टेन्स पर्सन or number of the subject changes.
तर या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते दीज वर्ब्स डू नॉट चेंज देअर फॉर्म्स व्हेन टेन्स पर्सन और नंबर ऑफ द सब्जेक्ट चेंज. म्हणजे या ठिकाणी काळामध्ये बदल झाला किंवा कर्त्यामध्ये बदल झाला किंवा व्यक्तीमध्ये बदल झाला तरी त्या ठिकाणी नॉन फिनाईट वर्बमध्ये बदल होत नाही. तर नॉन फिनाईट वर्बमध्ये बदल का होत नाही हे आता आपल्याला उदाहरणाद्वारे पाहायचं आहे. तर यातलं पहिलं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे आय लाईक सिंगिंग. तर या ठिकाणी जो फर्स्ट पर्सन प्रोनाउन आलेला आहे तो आहे आय. आय फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. त्यानंतर आपण बघू शकताय फर्स्ट पर्सन प्रोनाउन. त्यानंतर या ठिकाणी जो लाईक हा शब्द आलेला आहे तो लाईक शब्द आपण या अगोदरच्या पहिल्या प्रकारामध्ये म्हणजेच फिनाईट वर्बमध्ये पाहिलं की तो जो वर्ब आहे तो आहे फिनाईट वर्ब, म्हणजेच मर्यादित क्रियापद किंवा ज्याला मर्यादा आहे अशा प्रकारचं निश्चित क्रियापद ज्याला आपण म्हणतो. तर लाईक वर्ब 1 या ठिकाणी फिनाईट वर्ब आहे. आता आपल्याला सिंगिंग हा शब्द बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही फिनाईट वर्ब हा आहे तो लक्षात घ्या. आणि सिंगिंग हा जो क्रियापदाचा भाग आलेला आहे तो भाग या ठिकाणी जो महत्त्वाचा आहे तो लक्षात घ्यायचा आहे. त्याला आपण या ठिकाणी नॉन फिनाईट वर्ब म्हणायचे. तुम्ही म्हणाल सर नॉन फिनाईट वर्ब का म्हणायचं, तर लक्षात घ्या. मी आता तुम्हाला काही उदाहरण देतो, त्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. जसं की आपल्याला डेफिनेशन सांगते दीज वर्ब्स डू नॉट चेंज देअर फॉर्म्स व्हेन टेन्स पर्सन और नंबर ऑफ द सब्जेक्ट चेंजेस. लक्षात ठेवायचं आहे मुख्य क्रियापद लाईक आहे, सिंगिंग वगैरे हे मुख्य क्रियापद नाही आहे, परंतु या ठिकाणी जरी ते मुख्य क्रियापद नसलं तरी ते नॉन फिनाईट वर्ब आहे आणि त्यामध्ये कर्त्यानुसार किंवा काळानुसार अजिबात बदल होत नाही. तो कसा होत नाही हे आता आपल्याला पुढच्या उदाहरणाद्वारे पाहायचं आहे. पुढचं उदाहरण आहे ही लाईक्स सिंगिंग फुल स्टॉप. तर बघू शकता तुम्ही ही कर्ता बदलला, त्यानंतर लगेच या ठिकाणी क्रियापदाने आपलं रूप बदलले आहे. परंतु हे जे क्रियापद आहे याला फिनाईट वर्ब म्हणतो आपण, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु सिंगिंग या क्रियापदामध्ये बदल झालेला आहे का, नाही. आणि मग सिंगिंग हे आपलं काय आहे, नॉन फिनाईट वर्ब आहे. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. अजून एक उदाहरण पाहूयात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पुढचं उदाहरण आहे दे लाईक सिंगिंग. तर या उदाहरणामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जो कर्ता आहे त्या कर्त्यानुसार या ठिकाणी क्रियापद वेगळं आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे वाक्याचा काळ बदललेला आहे. सिंपल पास्ट टेन्समधलं हे उदाहरण आहे. आणि जरी हे सिंपल पास्ट टेन्समधलं उदाहरण असेल विद्यार्थी मित्रांनो, तरी या ठिकाणी आपण बघू शकतोय नॉन फिनाईट वर्बमध्ये चेंज झालेला आहे का, नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल जो नॉन फिनाईट वर्ब आहे तो कर्त्यानुसार किंवा काळानुरूप बदलत नाही. मुख्य क्रियापदामध्ये मात्र बदल होतो ज्याला आपण फिनाईट वर्ब म्हणतो, परंतु या ठिकाणी मात्र नॉन फिनाईट वर्बमध्ये बदल होत नाही. फिनाईट वर्ब तुमच्या लक्षात आला असेल जो कर्त्यानुसार क्रियापदानुसार कर्त्यानुसार आणि काळानुसार बदलतो. परंतु ज्या ठिकाणी आपण नॉन फिनाईटचा विचार करतो त्यावेळी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की नॉन फिनाईट वर्ब हे कर्त्यानुसार किंवा काळानुसार किंवा सिंग्युलर पर्सन थर्ड पर्सननुसार बदलत नाही. या ठिकाणी सिंग्युलर पर्सन आय आलेला आहे परंतु नॉन फिनाईट वर्ब बदललेला आहे का, नाही. त्यानंतर थर्ड पर्सन ही आलेला आहे तरीही नॉन फिनाईट वर्ब मध्ये चेंज झालेला नाहीये. आणि यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आता घ्यायची की जो फिनाईट वर्ब आहे त्याच्यामध्ये सिंग्युलर पर्सन थर्ड पर्सननुसार बदल होतो, परंतु नॉन फिनाईट वर्बमध्ये मात्र तशा प्रकारचा बदल होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फिनाईट वर्ब आणि नॉन फिनाईट वर्ब तुमच्या लक्षात आले असतील, परंतु आता आपल्याला नॉन फिनाईट वर्बमध्ये काही प्रकार आहेत ते पाहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो नॉन फिनाईट वर्बमध्ये 3 प्रकार आहेत. देर आर 3 काइंड्स ऑफ नॉन फिनाईट वर्ब. ते कोणकोणते आहेत हे आता आपल्याला पाहायचे. सो फ्रेंड्स, ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड देर आर 3 काइंड्स ऑफ नॉन फिनाईट वर्ब्स. नॉन फिनाईटचे 3 प्रकार जे आहेत ते आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे इन्फिनिटिव्ज,
जो दुसरा प्रकार आहे तो आहे पार्टिसिपल्स आणि तिसरा प्रकार आहे तो आहे जिरंड्स. तर अशा प्रकारचे जे 3 प्रकार आहेत ते तुम्हाला आता लक्षात घ्यायचे आहेत. तर यातला जो पहिला प्रकार आहे तो आता आपण पाहणार आहोत. परंतु इन्फिनिटिव्हमध्ये कोणता भाग येतो, पार्टिसिपल्समध्ये कोणता भाग येतो आणि जिरंड्समध्ये कोणता भाग येतो हे तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे. तर इन्फिनिटिव्हमध्ये काय येतं तर बघा 2 प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे टू युक्त क्रियापदाचे मूळ रूप या ठिकाणी इन्फिनिटिव्हमध्ये येतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 2 प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब इन्फिनिटिव्हमध्ये येतात. तर पुढचं जे पार्टिसिपल आहे ते पार्टिसिपल कशाला म्हणायचं हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. तर पार्टिसिपलमध्ये प्रेझेंट फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतं, प्रेझेंट, त्यानंतर पास्ट फॉर्ममध्ये सुद्धा पार्टिसिपल असू शकतं, पास्ट फॉर्ममध्ये, त्यानंतर परफेक्ट फॉर्ममध्ये पार्टिसिपल असतं हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाला आम्हाला याच्यावरून तर काहीच लक्षात आलं नाही, तर तो भाग शिकताना आपल्याला सर्व काही लक्षात येईल याची मी खात्री देतो. पुढे आहे जिरंड्स. तर याच्यामध्ये कोणता भाग येतो, या दोन्हीमध्ये दिसायला जरी दोन्ही उदाहरणं सेम वाटत असेल, आपण उदाहरणं बघताना लक्षात घेणार आहोत, परंतु त्याच्यामध्ये डिफरन्स आहे तो काय आहे ते शिकताना आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये कोणता भाग येतो बघा, ॲड ING फॉर्म, फर्स्ट फॉर्म, म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपाला ING प्रत्यय लावलं जातं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर त्याला आपण जिरंड्स म्हणतो, धातुसाधित नाम असं मराठीमध्ये म्हणतो, कृदंत रूप असं या ठिकाणी म्हटलं जातं. पार्टिसिपल्स आणि जिरंड्स हे आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटिव्हज म्हणजे काय तर टू युक्त जे क्रियापदाचं मूळ रूप आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात किंवा त्याच्यामध्ये जो यूज आहे तो त्याचा कसा होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. फ्रेंड्स, ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड इन्फिनिटिव्हज. सो देर आर इन्फिनिटिव्हज विथ टू अँड इन्फिनिटिव्हज विदाउट टू. तर याला आपण नॉन फिनाईट वर्ब म्हणतो हे लक्षात घ्या. नॉन फिनाईट वर्ब. तर जे इन्फिनिटिव्हज आहेत त्याचेही जे काही उपप्रकार आहेत किंवा इन्फिनिटिव्ह जे आहे ते टू युक्त क्रियापदाचं मूळ रूप असतं किंवा टू विरहित असतं, त्याला आपण काय म्हणायचं हे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती किंवा बोर्डवरती दिसतंय. तर इन्फिनिटिव्ह या ठिकाणी जे दिलेलं आहे विथ टू, फुल इन्फिनिटिव्ह याला आपण म्हणतो, फुल इन्फिनिटिव्ह याला म्हणतो हे लक्षात घ्यायचंय. मग टू डान्स, टू ईट, टू राईट एक्सेट्रा जे काही क्रियापदाचं मूळ रूप आहे ज्याला अगोदर टू हे इन्फिनिटिव्ह लागलेलं आहे त्याला आपण टू युक्त इन्फिनिटिव्ह म्हणतो, म्हणजे टू युक्त क्रियापदाचं मूळ रूप जे या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला दिसते. त्यानंतर आपण बघू शकतो इन्फिनिटिव्ह विदाउट टू, म्हणजे विदाउट टू सुद्धा इन्फिनिटिव्ह असतात ज्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो. तर यामध्ये डान्स, ईट, ड्रिंक एक्सेट्रा जे बेस फॉर्म ऑफ वर्ब आहेत तर ते येतात हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो जे इन्फिनिटिव्ह आहेत ते टू युक्त क्रियापदाचे मूळ रूप जे असतं ते सुद्धा आहे हे लक्षात घ्या आणि विदाउट टू पण असतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला याचे जे काही इन्फिनिटिव्ह आहेत म्हणजे टू युक्त क्रियापदाचं मूळ रूप असणारे जे काही इन्फिनिटिव्ह आहेत ते पाहिजे. त्यानंतर विदाउट टू असणारे इन्फिनिटिव्ह ज्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर नक्की अभ्यासा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटिव्ह विथ टू आता आपल्याला पाहायचं आहे. जे इन्फिनिटिव्ह टू युक्त असतात असे आता आपण पाहणार आहोत. इन्फिनिटिव्ह विथ टू. तर इन्फिनिटिव्ह विथ टू कधी येतात तर ते लक्षात घ्या आता तुम्ही. आफ्टर सर्टेन verbs, आफ्टर सर्टेन verbs इन्फिनिटिव्ह येतात हे सर्वांनी लक्षात घ्या.
तर अशा प्रकारचे जे क्रियापद आहेत ते कोणकोणते असतात बघा. काही उदाहरणं मी देत आहे या ठिकाणी. वांट, डिसाइड, लर्न, टीच असेल क्रियापद त्या ठिकाणी, राईट असेल, इत्यादी जे क्रियापद आहेत त्या निश्चित क्रियापदाच्या अगोदर टू हे क्रियापदाचा अगोदर टू युक्त क्रियापद जे आहे ते घ्यायचे. म्हणजेच या ठिकाणी विविध जे क्रियापद तुम्हाला दिलेले आहेत बोर्डवरती फक्त तेवढेच आहेत का? नाही. ते वांट असेल, डिसाइड असेल, लर्न, टीच, राईट या व्यतिरिक्त जे काही मूळ क्रियापद आहेत त्याच्या अगोदर टू हे हा जो शब्द आहे तो घ्यायचा आहे, ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. वाक्यात उपयोग करून दाखवतो बघा. या ठिकाणी जे उदाहरण आहे ते आहे आय वांट टू प्ले इन इंडियन क्रिकेट टीम. असं हे उदाहरण आहे. तर या ठिकाणी तुम्ही एकच गोष्ट आयडेंटिफाय करायची ती म्हणजे टू युक्त क्रियापदाचं मूळरूप आलेलं आहे आणि हे आहे आपल्याला ओळखण्यासाठी आलेला भाग. आफ्टर सर्टन वर्ब्स नंतर टू युक्त क्रियापदाचं मूळरूप तुम्हाला दिसत असेल हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला यातून आफ्टर सर्टन वर्ब्समध्ये टू युक्त क्रियापदाचं मूळरूप ज्यावेळी येतं त्याला इन्फिनिटिव्ज म्हणतात हे लक्षात आलं असेल. हे आहे इन्फिनिटिव्ज विथ टू, ज्याच्यामध्ये आफ्टर सर्टन वर्ब्सच्या अगोदर टू युक्त क्रियापदाचं मूळरूप येतं. आफ्टर ऑक्झिलरी वर्ब. आफ्टर ऑक्झिलरीज. आता ऑक्झिलरीज कोणकोणते आहेत हे अगोदर तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जे टू बीचे हेल्पिंग वर्ब आहेत ते टू बीचे हेल्पिंग वर्ब त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की टू हे क्रियापदाचं मूळरूप येतं. तर एम, इज, आर, वाज, वेअर, हॅड किंवा हॅव असेल, शाल, शुड एक्सेट्रा जे काही ऑक्झिलरी वर्ब आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत ते या ठिकाणी. तर लक्षात घ्या. एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला देतो, ते उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. यू हॅव टू पे, यू हॅव टू पे मी असं हे उदाहरण आहे. तर यामध्ये आफ्टर ऑक्झिलरीज जे हॅव नंतर टू आलेले आहे आणि तुम्हाला या वाक्यामध्ये आफ्टर ऑक्झिलरीज नंतर टू येतं हे लक्षात आलं असेल. इन्फिनिटिव्ज विथ टू या ठिकाणी हॅव नंतर टू आलेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इन्फिनिटिव्हचा यूज जो आहे तो कशा संदर्भात आणि कशासाठी होतो तो आपल्याला आता पाहायचा आहे. सो फ्रेंड्स, यूज ऑफ इन्फिनिटिव्हमध्ये जो पहिला यूज आहे तो आपण पाहत आहोत. तो काय आहे लक्ष द्या. इट कॅन बी यूज्ड लाईक अ नाउन as a subject of a verb, as a subject of a verb. आता या ठिकाणी उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला जे उदाहरण आहे ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. टू स्लीप इज सूदिंग असं आहे हे उदाहरण. तर फ्रेंड्स, तुम्हाला या वाक्यातलं इन्फिनिटिव्ह लक्षात आलं असेल ते काय आहे टू स्लीप. तर या ठिकाणी यूजमध्ये काय सांगितले ती माहिती तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इट कॅन बी यूज्ड लाईक अ नाउन ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. तर नाम जिथं वापरलं जातं त्या नामासारखं या ठिकाणी इन्फिनिटिव्ह वापरलं जातं असं म्हटलं आहे. किंवा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसारखी जी काही भूमिका आहे ते हे इन्फिनिटिव्ह करतं, जे तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी टू स्लीप इज सूदिंग, तर टू युक्त क्रियापदाचं मूळरूप आलेलं आहे आणि त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणायचं. नामाच्या जागेवर किंवा कर्त्याच्या जागेवर
हे इन्फिनिटिव्ह येतं हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी सुरुवातीला नाऊनच असेल किंवा कर्ता असेल असं नाही, तर इन्फिनिटिव्ह सुद्धा असू शकतं. परंतु ते ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्या अगोदर म्हणजेच क्रियापद अगोदर टू हा शब्द आलेला असला पाहिजे. पुढचा यूज आपण पाहूयात. तुम्हाला हा यूज लक्षात आला असेल. पुढचा यूज जो आहे तो काय आहे बघा. इट कॅन बी युज्ड लाईक द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. तर इट कॅन बी युज्ड लाईक द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब असं ज्यावेळी म्हटलं असेल त्यावेळी आपल्याला उदाहरण या ठिकाणी घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जे उदाहरण आहे ते आहे शी लाइक्स टू कुक. आणि यूज वाचायचा आहे त्या ठिकाणी. इट कॅन बी यूज लाईक द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब, म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाचं जे कर्म आहे ते या ठिकाणी क्रियापदानंतर आलेलं असतं, परंतु या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आलेला आहे, म्हणजेच टू युक्त क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. ते आहे या वाक्यातलं इन्फिनिटिव्ह. तो आहे आपला नंतरचा यूज. आपला नेक्स्ट यूज काय आहे बघूयात. इट कॅन बी युज्ड लाईक कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग. तर पूरक भाग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सुद्धा तो युक्त क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं हे लक्षात घ्या. तर उदाहरण आहे शी लाइक्स नॉवेल्स टू रीड. तर या उदाहरणामध्ये आपण बघू शकतोय की टू रीड हे कॉम्प्लिमेंट आहे, आणि परंतु कॉम्प्लिमेंट असून सुद्धा त्याला आपण या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणायचे. शी लाइक्स नॉवेल्स हे अर्थपूर्ण वाक्य आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो पूरक भाग आलेला आहे, परंतु पूरक भागामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, तो आहे टू रीड. तर अशा प्रकारे इन्फिनिटिव्हचा वापर हा नाउन किंवा त्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून सुद्धा होतो. दुसऱ्या यूजमध्ये आपण पाहिलं की कर्म जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर होतो, आणि आताचं जे उदाहरण आहे त्याच्यामधून पूरक भागामध्ये सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर होतो. तो कशा प्रकारे होतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा भाग आपल्याला जो आहे तो पाहायचा आहे इन्फिनिटिव्हज विदाउट टू. सो डोंट गो एनिवेअर फ्रेंड्स. इन्फिनिटिव्ह विदाउट टू याच्यामध्ये आपल्याला विदाउट टू इन्फिनिटिव्हज कसे ओळखायचे हे पाहायचं आहे. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही गुरुरे क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आहात आणि त्यामुळे तुम्हाला इन्फिनिटिव्हज खूप चांगल्या प्रकारे जमणार आहे याची मी खात्री देतो. तर आता आपल्याला बेअर इन्फिनिटिव्हज काय असतात हे पाहायचं आहे. तर पहा, बेअर इन्फिनिटिव्हज आफ्टर मॉडल ऑक्झिलरीज. तर मॉडल ऑक्झिलरीज कोणकोणते आहेत त्यापैकी काही इथं पाहूयात आपण उदाहरणं. कॅन, कुड, त्यानंतर शाल असेल, शुड असेल, वुड असेल, हे आहेत मॉडल ऑक्झिलरीज एक्सेट्रा. तर इन्फिनिटिव्हज विदाउट टू मध्ये जे बेअर इन्फिनिटिव्हज असतात ते आफ्टर मॉडल ऑक्झिलरीज नंतर कसे वापरायचे हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर उदाहरणाद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे आय शाल गो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरीज हेल्पिंग वर्ब जे आहे ते कोणतं आलेलं आहे, शाल, आणि त्यानंतर जो क्रियापदाचा भाग आलेला आहे तो आहे गो, आणि या गोलाच आपण काय म्हणायचंय, इन्फिनिटिव्हज म्हणायचं. हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. इन्फिनिटिव्हज, परंतु बेअर इन्फिनिटिव्हज म्हणजे विदाउट टू असणारं इन्फिनिटिव्हज. तर हे सर्वांनी लक्षात घ्या की मॉडल ऑक्झिलरी नंतर इन्फिनिटिव्ह येतं आणि विदाउट टू इन्फिनिटिव्ह ते असतं. अजून काही उदाहरणं पाहूयात जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील.
पुढचं उदाहरण आहे फ्रेंड्स, आय कॅन गिव्ह यू अ न्यू बाईक. तर हे उदाहरण आहे. आणि आता तुम्हाला जर ओळखायचं असेल की या वाक्यातलं इन्फिनिटिव्ह कोणतं, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात येतं फक्त टू युक्त क्रियापदाचं मूळ रूप असेल तर तेच इन्फिनिटिव्ह असतं. परंतु या वाक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत त्यानंतर जे क्रियापदाचं मूळ रूप आलेलं असतं त्याला सुद्धा आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. फक्त लक्षात हेच घ्यायचंय की ते जे इन्फिनिटिव्ह आहे ते विदाउट टू असतं. तर या उदाहरणामधलं जे इन्फिनिटिव्ह आहे ते आहे गिव्ह. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल. काही उदाहरणं अजून पाहूया जेणेकरून कायम तुमच्या लक्षात राहील इन्फिनिटिव्ह हा टॉपिक. तर पुढचं उदाहरण आहे, पुढचं उदाहरण बघा, वुड यू लाईक अ कप ऑफ टी. असा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. वुड यू लाईक अ कप ऑफ टी. मी पण तुम्हाला प्रश्न विचारतो, वुड यू लाईक अ कप ऑफ टी. तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता. तर या ठिकाणी वुड यू लाईक अ कप ऑफ टी याच्यामध्ये जे मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे ते आहे वुड. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये यू क्रियापद आहे का, तर नाही. यातलं जे क्रियापद आहे ते आहे लाईक. म्हणजेच ते क्रियापद आपण इन्फिनिटिव्ह क्रियापद आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता तुम्हाला सर्वांना इन्फिनिटिव्ह टू युक्त आणि टू विरहितही असतात हे लक्षात आलं असेल. अजून एक एक्झाम्पल पाहूया जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. पुढचं उदाहरण आहे, यू शूड अचीव दिस टार्गेट. So friend, here you can see modal auxiliary is should, and then there is a base form. Base form means verb first form. ते आहे या ठिकाणी achieve. तर achieve हे verb first form आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर मॉडल ऑक्झिलरी आला असेल तर त्यानंतर जे येणारं मूळ क्रियापद आहे त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. हे तुम्ही आता चांगल्या प्रकारे शिकला असाल. सो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम क्लासिफिकेशन ऑफ वर्बमध्ये जे फिनाईट वर्ब आणि नॉन फिनाईट वर्ब आहेत ह्या दोन गोष्टी शिकलो, जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर फिनाईट वर्ब झाल्यानंतर नॉन फिनाईट वर्बमध्ये 3 प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार होता तो होता इन्फिनिटिव्हज विथ टू और विदाउट अँड विदाउट टू. पार्टिसिपल आणि जिरंट्स हे 2 राहिलेले उपप्रकार आहेत. तर ते जे उपप्रकार आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत, कारण की खूप वेळ हे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे आणि तुम्ही बोर व्हाल. यामुळे मी तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो नवीन व्हिडिओ लेक्चरमध्येच घेणार आहे. म्हणजे तो जो जिरंट आणि पार्टिसिपलचा भाग आहे तो या व्हिडिओ लेक्चरमध्ये न घेता नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू विल अंडरस्टँड दिस टॉपिक रिअली व्हेरी वेल. We will meet in the next video lecture. Till then, keep watching, and before that, subscribe our YouTube channel and press the bell icon button so you can get latest updated videos. Thank you friends.